संताजी भाग 48. रात्रीचा दुसरा प्रहर असावा. सातारा किल्ल्याच्या पायथ्याशी पसरलेल्या रुस्तुमखानाच्या छावणीत निजानीज होत होती. गडाचा परिघ 3 कोसांचा. त्याला घेरून वरून सुटणाऱ्या तोफगोळ्यांच्या टप्प्यात येणार नाहीत अशा बेताने वेढ्याचे मोर्चे गोलाकार उभे होते. जागोजाग तंबू रोवलेले, खंदक खणलेले, त्यात हत्यारबंद हशम थांबलेले. दर 100-1 पावलागणिक एक चौकी, त्या प्रत्येक चौकीत 5-25 सैनिक. शत्रूचा माग काढण्यासाठी छबिन्याचे टेहळे स्वार दूरपर्यंत फिरून कानोसा घेत होते. रुस्तुमखानाची राहुटी गेंडामाळावर लागलेली, तिला घेरून त्याच्या 5000 राखीव फौजेचा तळ पडला होता. हजारो तंबू, खेमे, बिचोवे माळावर लागलेले. शेकडो पलोते जळत होते, त्यांचा उजेड अंधारात फाकलेला. रात्रीची जेवणं आटोपून शिपाई झोपायच्या तयारीत होते. काही अंथरुणावर पडून झोपेची आराधना करत होते, काही गोलाकार कडं करून निवांत गप्पा मारत बसलेले. झोपेचा अंमल त्यांच्यावरही चढू लागलेला. बोलता बोलता एखादा मध्येच गपकन डोळे मिटायचा, कुणी चटाचट जांभया द्यायचा. दिवसभर धावपळ करून थकलेली शरीरं विसावा मागत होती. खुंट्याला ठाणबंद केलेले अजस्र हत्ती उभ्याने झुलत होते. पोटभर खाऊन ते सुस्तावले होते. पागेत बांधलेली अस्सल अवलादीची अरबी, तुर्की, खुरासानी, काठेवाडी घोडी भुईला पाठ न लावता उभ्याने झोप घेत होती. ठराविक अंतराने होशियार अशा पहारेकऱ्यांच्या आरोळ्या कानी पडत होत्या. साताऱ्याचा अवाढव्य डोंगर अंधारात भूतासारखा उभा. त्याच्या पश्चिमेला यवतेश्वराची डोंगर रांग होती. तिकडून भणाणत येणारा वारा छावणीत जळणाऱ्या मशालींशी झोंबू लागला. त्या फरफरू लागल्या. त्यांच्या पोतातून लहानशा ठिणग्या उडू लागल्या. तंबू, राहुट्यांच्या कणातीत स्वैर शिरलेल्या वाऱ्याच्या रेट्याने त्यांचं कापड थरथरू लागलं. वैशाखाच्या उन्हात दिवसभर तापलेली जमीन त्या गार वाऱ्याने निवली. माथ्यावरचं आकाश निरभ्र. त्या विस्तीर्ण निळाईत असंख्य चांदण्या लुकलुकत होत्या. चंद्राची कोर आणि शुक्राची चांदणी त्यात उठून दिसत होती. थोडं निरखून पाहिल्यावर तारकांच्या त्या गर्दीत घुसलेली सप्तर्षींची माळही अंधुक दिसू लागायची. रात्र चढत गेली तसं आसपासच्या डोंगरदऱ्यात, जंगलात, माळावर वास्तव्य करणारं वन्य श्वापदांचं जगत जागं झालं. शिकारीसाठी भटकणारी कोल्ही ओरडू लागली. लांडगे आरोळ्या ठोकू लागले. झाडीत तरसांची गुरगुर ऐकू येऊ लागली. कडेकपारीतल्या गुहेत लपलेली केसाळ अस्वलं खाली मुंडी घालून भुई हुंगत फिरू लागली. किल्ल्याच्या पायथ्याशी 100-500 वस्तीचं सातारा गाव होतं. पोटाशी पाय दुमडून अंगाचं मुटकुळं केलेलं माणूस झोपावं तसं ते काळोखात धास्तावून झोपलं होतं. वन्य श्वापदांचे आवाज ऐकून घाबरलेली गावातली भटकी कुत्री काळोखात भुंकू लागली. गावाच्या उत्तरेला एक मोठा ओढा वाहत होता. रात्री रानटी जनावरं पाणी पिण्यासाठी तिथे यायची. संकटाची चाहूल घेत रानडुकरांचा एक कळप पाण्यावर आला. शिकारीसाठी झुडपात दबा धरून बसलेल्या एका बिबट्याची शेपटी वळवळली. सुळे सळसळले. एका झेपेत कळपातलं एक डुक्कर त्याने पायांखाली दाबलं. ते करून केकाटलं. डुकरांचा कळप शेपट्या उंचावून उधळला. पाणवठ्यावर आलेल्या टिटव्या टिवटिवत दूर उडाल्या. बिबट्याने शिकार दातात धरून दूर झाडीत आणली आणि तो तिच्यावर निवांत ताव मारू लागला. आणि एवढ्यात त्याच्या खूर कानांनी कसली तरी चाहूल टिपली. तो आवाज त्याला अपरिचित वाटला. अंधाराला सरावलेल्या नजरेने त्याने दूरवर नजर टाकली. शेकडो माणसांची पावले, घोड्यांच्या टापा वाजत होत्या. क्षणकाल सासूद घेऊन तो बसून राहिला आणि दुसऱ्याच क्षणी घाबरून गुरगुरत जीवाच्या आकांताने झाडीत धूम पळाला. कराल काळोखाच्या उदरात सुरू असलेल्या या हालचाली भयंकर आहेत हे त्या वन्य श्वापदाला नेमकं कळलं होतं. साताऱ्याच्या सभोवतालच्या रानात, माळावर, डोंगरात अचानक भूतासारखे उगवलेले शेकडो हजारो शिपाई, हशम, स्वार, प्यादे सावकाश दबक्या चालीने रुस्तुमखानाच्या छावणीची दिशा धरून निघाले होते. घोडी मंद टापा टाकत होती. अंगावर पोलादी पाखर घातलेले हत्ती झुलत चालले होते. रानात खुणेचे चित्रविचित्र आवाज उमटू लागताच साताऱ्याच्या किल्ल्यावरील शिबंदी सावध झाली.
तटाबुरुजांवरचे हशम हाताऱ्यासह सज्ज झाले. भिंतीच्या जंग्यात बंदुकांच्या नळ्या सारून बरकंदाजांनी पवित्रे घेतले. बुरुजांवरच्या तोफांच्या तोंडात बारुदाची बुधले भरून तोपची हुकुमाची वाट पाहू लागले. आज काहीतरी घडणार आहे हे त्यांना ठाऊक होतं, पण नेमकं काय नि कधी घडणार याचा अंदाज नव्हता. गेंडामाळावरच्या राहुटीत हुक्का ओढत बसलेला रुस्तुम खान निवांत होता, बिनघोर होता. खाना झाल्यावर छावणीत नुकताच तो फिरून आला होता. मोर्चे, चौक्या, पहारे जातीनिशी त्याने तपासले होते. सगळं त्याला व्यवस्थित आढळलं. चिंतेचं काही कारण नव्हतं. खरं तर मोगलांच्या कुठल्याच अमीर वा सरदाराला चिंता वाटावी अशी परिस्थितीच नव्हती. अवसान आटलेले मराठे शाही लष्कराशी भिडण्याची हिंमत हरवून बसले आहेत असा त्यांचा समज झाला होता. रुस्तुम खानही त्याला अपवाद नव्हता. राहुटीत सुगंधी शमादाने जळत होती. त्या प्रकाशात त्याच्या भव्य धिप्पाड देहाची सावली बाजूच्या कापडी भिंतीवर पडली होती. डावा कोपरा लोडावर दुमडून आणि उजव्या हातात हुक्क्याची नळी धरून तो दमदार झुरके घेत होता. सुवासिक तंबाखूचा धूर नाकातोंडातून सावकाश बाहेर सोडत होता. डोक्यावरचा किमॉश काढून त्याने बाजूला ठेवलेला. केस कापलेल्या त्याच्या डोक्यावरचं तुळतुळीत टक्कल उजेडात चमकत होतं. त्याचं कपाळ भव्य होतं. त्या खालच्या भुवयांचे केस दाट आणि राठ होते. पसरट चेहऱ्याच्या मानाने सुरमा घातलेले त्याचे डोळे लहान होते, पण नजर तेज, सतत कशाचा तरी वेध घेत असल्यासारखी. दोन्ही भुवयांच्या मधून खाली आलेली नाकाची दांडी सरळ नि बाकदार होती. त्या तरतरीत नाकामुळे त्याचा चेहरा करारी वाटत होता. ओठावर मिशा नव्हत्या, पण गालावर व्यवस्थित कापलेली दाढी होती. अधूनमधून डाव्या हाताच्या मुठीत धरून आपली दाढी तो कुरवाळत होता. रात्री त्याचा बेटा घालिब खान भेटीसाठी आला. खुशामदीद बेटा घालिब, आओ बैठो. खानाने दणाणत्या आवाजात त्याचं स्वागत केलं. घालिब बापा शेजारी बसला. सहजपणे तो म्हणाला, अब्बाजान, किल्ला लवकर जेर होणार असं दिसतं. काफरांची हिंमत खलास झाली आहे. होणारच. गेल्या 3 महिन्यात आतल्या शिबंदीला बारूदचा बुधला सोड, खायला दाना मिळू नये असा सख्त वेढा घातलाय आपण. कसलीच कोताही ठेवली नाही. महिना 15 दिवसात सगळे एकतर भुकेने तडफडून मरतील वा किल्ला खाली करून शरण येतील. तरीही सावध राहिलेलं बरं. मरहट्टे बाहेरून मदतवर पोहोचवण्याच्या खटपटीत आहेत. कुणी कितीही फौजेसह आला तरी वेढा कायम ठेवून त्याचा खात्मा करायला आम्ही सज्ज आहोत. घालिब निघून गेल्यावर कनीजला शमादाने विझवायला सांगून खान बिछाण्यावर आडवा झाला. उबदार दुलई अंगभर लपेटून लवकरच तो निद्रेच्या अधीन झाला. मध्यरात्र उलटली. छबिन्याच्या स्वारांना अचानक कसली तरी चाहूल लागली. अंधारात डोळे फाडून ते पाहू लागले. गेंडामाळाच्या दिशेने घोडदळाचे रिसाले सावकाश पुढे येत होते. सोबत पायदळाची पथकंही होती. शत्रू सैन्याची ती अजस्र लाट पाहून ते गांगरले. किती असतील? 2000, 5000, 10000. अंधारात अदमास लागेना. लगोलग घोड्यांची तोंडे वळवून ते धूम छावणीच्या दिशेने दौडत सुटले. खानाच्या राहुटीजवळ आल्यावर छबिन्याच्या हवालदाराने धपकन घोड्याच्या पाठीवरून खाली उडी मारली. तो थेट आत घुसणार एवढ्यात पहारेकऱ्यांनी त्याला रोखलं. मुझे अंदर जाने दो. महत्त्वाची बातमी मला खान साहेबांना द्यायची आहे. तो किंचाळला. इस वक्त वो आराम फरमा रहे हैं. अरे जगाओ उन्हें, वरना हम सब पर कहर टूट पडेगा. बाहेरची बाचाबाची आरडाओरडा ऐकून खान जागा झाला. राहुटीतली शमादाने त्याने पेटवायला सांगितली आणि हवालदाराला आत बोलावलं. क्यों शोर मचा रखा है? दरडावून त्याने विचारलं. हुजूर, काफिरांचं मोठं सैन्य आपल्यावर चाल करून येत आहे. क्या कहा? बुडाला चटका बसावा तसा रजई दूर सारून तो उठला. अर्धवट झोपेने तांबारलेले त्याचे डोळे वटारून हवालदाराकडे पाहू लागला. दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला त्याचा सरळसोट देह एखाद्या कातीव कड्यासारखा दिसू लागला. मेहंदीने रंगवलेली त्याची दाढी रागाने थरथरू लागली. श्वासोच्छवासाची गती वाढली. त्यामुळे त्याची धिप्पाड छाती वर खाली होऊ लागली. कौन काफिर? कितने तादाद में है? कहाँ तक आए हैं? कडाबिणीतून गोळ्या सुटाव्यात तशी सवालांची फैर झाडली त्याने. मरहट्टे असावेत. अंधारात दादात कळली नाही,
पण 5-6 हजारांच्या वर असतील. छावणीपासून अवघ्या 2 कोसांवर ते आले आहेत. खानाने आपला खालचा जाड ओठ दाताखाली दाबला. तो विचार करत उभा होता. तेवढ्यात घालिब खान तिथे आला. त्याच्याकडे पाहत खान गडगडाटी हसला. सुना तुमने घालिब, मुठ्ठीभर फौजेनिशी येऊन ही मजाकिया मराठी माकडं आम्हाला डर दाखवतात. 20,000 घोडा, 6,000 बरकंदाज, अनेक लढाऊ हत्ती आणि बेहिसाब आसबाब घेऊन सातारा फत्ते करण्यासाठी खडा ठाकलेल्या या रुस्तुम खानावर चालून येतात. जा बेटा घालिब, त्या जहन्नुमींना असा सबक शिकव की पळता भुई थोडी झाली पाहिजे त्यांना. फिक्र मत कीजिए आबा हुजूर, आप आराम फरमाइए, मैं उनकी अच्छी तरह से खबर लेता हूँ. तरना बांड घालिब बापाचा निरोप घेऊन राहुटीतून बाहेर पडला. सोबत 5,000 घोडदळ आणि 5 लढाऊ हत्ती यांसह तो निघाला. खानही अंगात घोगी बख्तर घालून तयार झाला. हत्तीच्या अंबारीत बसून तो छावणीत फिरू लागला. स्वार शिपायांना लढाईसाठी सज्ज करू लागला. घालिब लढाईला आला तोवर मराठे समोर येऊन उभे ठाकले होते. स्वतः संताजी घोरपडे सैन्याचं नेतृत्व करत होते. पुढे बेहलिया पायदळ, त्यामागे लहानसं घोडदळ अशी सैन्यरचना त्यांनी केलेली. घालिबला दम निघेना. बाप येईपर्यंत वाट न बघता त्याने हल्ला चढवायचं ठरवलं. साताऱ्याच्या या स्वारीचं नेतृत्व रामचंद्रपंतांनी संताजींकडे सोपवलं होतं. ते स्वतःही स्वारीत होते. धनाजी जाधव, शंकराजी नारायण, मानाजी मोरे, जावजी पार्टे, पारखे, गोळे हेही होते. लढाईचा व्यूह संताजींनी त्यांना समजावून सांगितला होता. घालिब खान हत्तींना सैन्याच्या आघाडीवर ठेवून चाल करून आला. पाठीवर पोलादी पखर घातलेले ते अजस्र हत्ती सोंडेतली शस्त्रे परजत आणि भयंकर चित्कारत मराठ्यांच्या घोडदळावर धावून आले. घोडदळ त्यामुळे बिचकलं. ते किंचित मागे सरलं. घालिब खान आणखी पुढे आला. खणाखणी सुरू झाली. मराठी बरकंदाजांनी बंदुकांचा प्रखर मारा करून गोळ्यांचा पाऊस पाडला. गोळ्या लागून अनेक सैनिक मेले, बरेच जखमी झाले. बंदुकांच्या दंदनाटाने हत्ती बुजले. जखमी होऊन पुढे जाण्याऐवजी ते मागे वळले आणि मोगलांच्या सैन्याला चिरडत पळू लागले. फौजेत त्यामुळे एकच हाहाकार माजला. ती मागे हटू लागली. एवढ्यात खासा रुस्तुम खान स्वतः हत्तीवरच्या अंबारीत बसून धनुष्यातून सटासट बाण सोडत तिथे आला. 5,000 राखीव घोडदळ त्याच्यासोबत होतं. संताजी सैन्याच्या मध्यभागी थांबून नेतृत्व करत होते. मागे ठेवलेले आपले हत्ती यावेळी त्यांनी पुढे आणले आणि बेलाशक त्या घोडदळात घुसवले. सोंडेच्या तडाख्यासरशी घोडेस्वारांना उलथपालथ करत आणि आपल्या कर्कश चित्कारांनी काळोखाचं काळीज फाडत हत्ती पुढे निघाले. मोगलांची घोडी पिचकली. हत्तींना घाबरून ती पुढे जाईनात. उधळणाऱ्या घोडदळाला रोखण्याचा प्रयत्न रुस्तुम खानाने केला, पण ते जागेवर ठरेना. लढाईचा बेरंग होणार असं दिसू लागताच खान चिडला. हत्तींना टाळून आपलं उरलं सुरलं सैन्य घेऊन मराठ्यांच्या मुख्य फळीवर तो तुटून पडला. त्याचा हा हल्ला इतका तीव्र होता की मराठ्यांची आघाडी चेचून निघाली. झुंजणारी त्यांची पथके मागे हटू लागली. घालिब, फौज फिर से इकट्ठा करो, हमला तेज करो, खानाने आपल्या बेट्याला ओरडून हुकूम दिला. घालिब खानाने पळणाऱ्या घोडेस्वारांना पुन्हा एक केलं. बापाला प्रोत्साहन देत तो म्हणाला, अब्बाजान, आलमगीरांच्या शामियान्यावर छापा घालून कत्लेआम करणाऱ्या संताजीचा हा हमला आहे. त्याला जिंदा सोडू नका. मोगली फौजेचा सारा कसाला सैन्याची मुख्य फळी असलेल्या मध्य भागावर पडला. त्याचं नेतृत्व संताजी स्वतः करत होते. जावजी पार्टे, पारखे आणि मानाजी मोरे त्यांच्या मदतीला होते. मोगलांचा हल्ला तेज होता संताजींनी माघार घेतली. अर्थात आधी ठरलेल्या योजनेचाच तो एक भाग होता. मराठ्यांचं मुख्य सैन्य पळू लागलेलं पाहून खानाने त्वेषाने त्यांचा पाठलाग सुरू केला. मोगलांनी त्यांचे काही स्वारनी हशम ठार मारले. मुख्य छावणी सोडून आपण किती दूर आलो आहोत ते आवेशाच्या भरात खानाच्या लक्षात आलं नाही. पाठलाग करताना त्याची सैन्यरचना विस्कळीत झाली. ठरलेल्या जागी येताच पळणारे मराठे अचानक थांबले. धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण आणि इतर सरदार यांची दबा धरून बसलेली 5,000 फौज आता काळोखातून पुढे आली. ती जागा अडचणीची होती. आजूबाजूला लहान मोठ्या टेकड्या, दाट झाडी होती. मराठ्यांचे बरकंदाज आडोशाला थांबलेले. लढाईने पुन्हा पेट घेतला. खान शौर्याने लढू लागला.
टेंभ्यांच्या हलत्या उजेडात योद्धे प्राणपणाने परस्परांवर तुटून पडले. तलवारी खणखणू लागल्या. भाले, बर्च्या, विटे यांची फेक सुरू झाली. बंदुकीच्या गोळ्या आणि बाणांचा अखंड वर्षाव होत होता. रणांगणात रक्ताचा सडा पडला. मुर्द्यांचा खच लागला. आरोळ्या, किंकाळ्या, शस्त्रांचा खणखणाट, हत्तीचे चित्कार आणि घोड्यांचं खिंकाळणं यामुळे रात्रीला हजारो जिभा फुटल्याचा भास होऊ लागला. मोगलांच्या पायदळावर धनाजी जाधव आणि शंकराजी नारायण तुटून पडले. पायदळात त्यामुळे घबराट माजून पळापळ सुरू झाली. खान पळणाऱ्या लोकांना रोखण्यात गुंतला. तोवर संताजींनी आघाडीवर लढणाऱ्या आपल्या बहलिया पायदळाला शत्रूच्या डाव्या उजव्या बगला पार करून त्याच्या पिछाडीवर पाठवलं. अंधारात मराठ्यांच्या लष्करी हालचालींचा नेमका अंदाज मोगलांना येईना. थोड्या वेळाने मागून बहलियांच्या बंदुकांचा मारा सुरू झाला. पुढून घोडदळाच्या असह्य धडका बसत होत्या. मोगल चहू अंगाने वेढले गेले. कोंडवाड्यात घातलेल्या गुरांसारखी त्यांची अवस्था झाली. बंदुकीच्या गोळ्या लागून अनेक मेले, जखमी झाले. खानाच्या लष्कराचा निशाण नौबतीचा हत्ती मराठ्यांनी पाडाव केला. लढाई जोरात सुरू असताना हंबीरराव मोहित्याने राखीव सैन्यासह किल्ला उतरून मोगलांच्या छावणीवर झडप घातली. तिथे लढाऊ माणसे नव्हती. बुणग्यांना बुकलून त्याने छावणी लुटली. खानाची आई, त्याच्या 2 बायका, एक मुलगी छावणीत होत्या. आता आपण शत्रूच्या हाती सापडणार या भीतीने उरात खंजीर खुपसून त्या मरायला सिद्ध झाल्या. तेव्हा हंबीररावाने ओरडून त्यांना सांगितलं, खान जिवंत आहे. मी तुम्हाला मारत नाही. तुम्ही आत्महत्या करू नका. बोलण्यात गुंतवून शिताफीने त्याने त्यांना कैद केलं. खानाच्या आणखी 2 बायका, 2 पुत्र यांनी अंगावरची भरजरी वस्त्र उतरून दासदासीचे कपडे घातले. आम्ही खानाचे नोकर आहोत अशी बतावणी करून ते तिथून निसटले. हंबीरराव कैद केलेल्या बायका आणि लुटलेलं सामान घेऊन सिताब किल्ल्यावर आला. लढाई आपल्या हातून निसटली आहे हे खानाच्या लक्षात आलं. तरीही तो त्वेषाने लढत होता. छावणी लुटून शत्रूने कबिला कैद केल्याची खबर लागल्यावर मात्र तो पुरता खचला. जगण्यापेक्षा मेलेलं बरं असं त्याला वाटू लागलं. त्याच उद्विग्न मनस्थितीत आपला हत्ती त्याने शत्रू सैन्यात घुसवला. मराठी तिरंदाजांनी त्याला लक्ष्य केलं. त्याच्यावर जळत्या बाणांचा मारा केला. काही जळते बाण त्याला लागले. त्याच्या अंगावरच्या भरजरी वस्त्रांनी पेट घेतला. बंदुकीचे छरे लागून आधीच तो जखमी झाला होता. तशात आगीने भाजल्यामुळे त्याची शुद्ध हरपली आणि हत्तीच्या हौद्यातून जखमी पक्षासारखा तो खाली कोसळला. मानाजी मोऱ्याने लगेच त्याला उचलून आपल्या गोटात आणलं. आपला बाप शत्रूच्या ताब्यात सापडल्याचं पाहून घालिब खानाने हंबरडा फोडला. अब्बा हुजूर! बापाच्या मदतीला तो धावला आणि घेरला गेला. बाणांच्या तलवारीच्या जखमा होऊन तोही घोड्यावरून खाली पडला. मराठ्यांनी त्यालाही कैद केलं. मध्यरात्री सुरू झालेली लढाई दिवस उजडताना संपली. मोगलांचं काही सैन्य कैद झालं. उरलेलं बरंच पळून गेलं. हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीचा गजर करून मराठ्यांनी साताऱ्याची धरती आणि आकाश दणाणून सोडलं. मोगलांचे 1,500 सैनिक ठार झाले होते. जखमींची संख्या त्याहून मोठी होती. मराठ्यांचंही बरंच नुकसान झालं होतं. 4,000 जातवान घोडी, 8 लढाऊ हत्ती, सामानाची शेकडो जनावरे, तंबू, कापड-चोपड, रोख रक्कम अशी मोठी लूट त्यांना मिळाली. साताऱ्याच्या विजयाने संताजींच्या लष्करी कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. रात्रीच्या अंधाराचा, साताऱ्याच्या सभोवताली असलेल्या उंच सखल भूमीचा आणि दाट झाडीचा फायदा त्यांनी घेतला. आपल्या सैन्याची अनेक तुकड्यात विभागणी केली. शत्रूला आपल्या बळाचा अंदाज लागू दिला नाही. गाफील स्थितीत त्यांनी त्याला गाठलं. कल्पकतेने फौजा सतत फिरत्या ठेवून रणांगणावर वेगवान हालचाली घडवल्या आणि प्रचंड फत्ते केली. नोकराच्या, फकीराच्या वेशात जीव वाचून पळालेली खानाची बायका मुले रात्रंदिवस पायपीट करून मोठ्या कष्टाने मोगली मुलखात आली. त्यांना छावणीत आणण्यासाठी पातशहांनी आपला हुजऱ्या मीर हसन करवी पालखी घोडे पाठवले. हरकाऱ्यांकरवी खानालाही निरोप पाठवला. फिकीर करू नकोस, शाही फौजा तुझ्या सुटकेसाठी तैनात केल्या आहेत. त्या फौजांचा खानाला काय उपयोग होता? तो मराठ्यांच्या कैदेत सापडलेला. ते आपल्याला ठार मारून सेनापती हंबीरराव मोहित्यांच्या मृत्यूचा सूड घेतील ही भीती त्याला वाटत होती. भाग 48 समाप्त.